नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण ब्लाऊज बघितलेले आहेत, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांसाठी कुर्ता कसा स्टिच करायचा, कटिंग आणि स्टिचिंग हे सुद्धा बघणार आहोत। राजा राणी कोचिंग पद्धतीने लहान मुलांसाठी कुर्ता तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता। त्याच मेथडने मी आज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे। तर बघा, हा जो काही कुर्ता आपण आज कटिंग करणार आहोत, हा कुर्ता तुम्ही 1 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी तुम्ही बनवून घेऊ शकतात घरच्या घरी। त्यासाठी मी एक प्लेन कपडा आणलेला आहे, तर तो अगदी एकदम कमी किमतीत आपल्याला तो परवडेल असा आपण कापड आणायचा आणि घरच्या घरी बनवायचा, प्रत्येकाला परवडेल असा। तर आता दिवाळीच्या सणानिमित्त आपण प्रत्येक मुलामुलींना कपडे घेतो, त्यामुळे मी तर माझ्या मुलासाठी घरच्या घरी बनवणार आहे। तर मी तोच व्हिडिओ तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। तर हाच कुर्ता मी आता कटिंग स्टिचिंग करून तुमच्या समोर मुलाला घालून सुद्धा दाखवेल आणि त्याचं फायनल लुक तुम्ही सुद्धा बघू शकणार। तर एकाच व्हिडिओमध्ये आपण कटिंग पण आणि स्टिचिंग पण दोन्ही बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, खूप समजेल असं मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। स्किप न करता व्हिडिओ बघा शेवटपर्यंत। आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। नवीन असतील आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण मी कटिंग स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आणि कुर्ताचा फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी बघा, मी एक प्लेन पेपर घेतला। त्यासाठी तुम्हाला जे काही आता समजा मी तुम्हाला इथं आपण कसं करतो ब्लाऊजमध्ये बॉडी मेजरमेंटवरून घेतो, पण इथं मी काय करते, किती वर्षाचा बाळ आहे किंवा किती वर्षाचा मुलगा आहे त्यानुसार मी इथं कटिंग करणार आहे। तर तुम्ही म्हणणार आता 5 वर्षाच्या मुलाचं कटिंग मग कसं करायचं, तर त्याच्यासाठी रेडी चार्ट आहेत की तुमचा मुलगा 4 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, 7, 8, 9, 10, 11 अगदी 16 वर्षापर्यंत किंवा 17 वर्षापर्यंतचा मुलगासाठी तुम्ही कटिंग कसं करायचं याचे रेडीमेड चार्ट आहेत। ते की म्हणजे तुम्ही 5 वर्षाच्या मुलासाठी शोल्डर इतके घ्या, त्याच्यासाठी छाती एवढी येईल, कमर एवढं येईल, हिप साईज एवढी येईल, कुर्त्याची लेंथ म्हणजे कुर्त्याची उंची किती आली पाहिजे 5 वर्षाच्या मुलासाठी, किंवा बाही किती येईल, सर्व तुम्हाला रेडी चार्ट मिळेल। फक्त तुम्ही ते मापं टाकायची। एवढं गृहीत धरून चालायचं की मला एवढ्या वर्षाच्या बाळासाठी किंवा मुलासाठी कुर्ता बनवायचा आहे, तर मी मापे कशी टाकायची। तो मुलगा तुमच्या समोर नसेल तर तेव्हा तुम्ही काय करणार, डायरेक्टली चार्ट वापरायचे। मुलगा समोर असेल तर मापे घ्या, नसतील तर डायरेक्ट तुम्ही चार्टमधून मापे टाका। तर आज मी तुम्हाला जर का चार्ट प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा। अगदी 17 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी तुम्ही ते चार्ट वापरू शकतात आणि तुम्हाला मध्येच काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला केव्हाही विचारू शकतात। जसं की आपण ब्लाऊजमध्ये मेजरमेंट घेतो, याचं तसं नाही की मेजरमेंट पाहिजेच याच्यात, डायरेक्टली तुम्ही अगदी रेडीमेड कुर्त्यासारखा कुर्ता बनवू शकतात विना तुमच्याकडे मेजरमेंट असेल तरीसुद्धा। तर तुम्ही बिना मेजरमेंटचा कुर्ता कसा स्टिच करायचा, कटिंग करायचा याचे चार्ट्स तुम्हाला प्रोव्हाइड करून घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल, त्या नंबरवरती मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचा। आता आपण मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल, तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आता सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे आणि ही जी काही मी आता मापे तुम्हाला सांगणार ती मापे तुम्हाला स्क्रीनवरती दिसून जातील आणि चार्ट वगैरे कसे वापरायचे हे सुद्धा मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ चार्टसोबत शेअर करणार आहे। आता सगळ्यात आधी शोल्डर टाकून घेऊयात। तर बघा, शोल्डर सगळ्यात आधी आपल्याला आता इथं वरती एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर इथं सगळ्यात वरती आपण 2 इंचाचा गॅप ठेवून स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। इथून वरती तुम्ही उंची टाकताना ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करताना तुम्हाला वरती सोडायचंच आहे कंपल्सरी। तर बघा, आता वरती मी सोडून खाली मी हे टाकलं, सरळ लाईन ड्रॉ केली। आता या सरळ लाईनवरती आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। तर बघा, इथून मी आता शोल्डर टाकते। तर जे काही तुमचं शोल्डर असेल त्याचं तुम्हाला निम्म करायचं आहे। तर शोल्डर आहे, मी 4 वर्षाच्या मुलाचा कुर्ता बनवत आहे, 4 ते 5 वर्षाचा दोन्हीमध्ये चालेल। तो 4 वर्षाचा असेल
तर 5 वर्षाचा होईपर्यंत सुद्धा चालेल अशा पद्धतीचं लूजिंग आपण ठेवणार आहोत. तर ते की तुम्हाला त्या मुलाला 1 ते 2 वर्ष तो कुर्ता वापरता येईल. तर आता त्याच्यासाठी 4 वर्षाच्या मुलासाठी शोल्डर आहे 11. 11ला डिवाइड 2 करायचं. तर बघा किती मिळालं 5.5 म्हणजे 5.5. तर इथून मी 5.5 इंचावरती शोल्डर टाकते. इथून शोल्डर मार्क करायचं आणि आता बंद बाजूकडून 1.75 म्हणजे 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं इथं. तर हे 1.25 इंच मार्किंग आणि इथून आपल्याला खाली डाऊन जायचं आहे. जसं की आपण ब्लाऊजमध्ये डाऊन जातो, पण ते ब्लाऊजमध्ये आपण कंपल्सरी 1 जातो. इथं आपल्याला कंपल्सरी डाऊन हे 1.25 इंच जायचं आहे. बघा 1.25. इथून मी हे 1.25 फिक्स असेल, पण हे जे काही आपण 1.25 इंच डाऊन गेलो हे तुमच्या शोल्डरनुसार वेगळे वेगळे असेल. त्याचा तुम्हाला चार्ट मिळेल. आता हे 1.25 आणि हे 1.25 इथं मी हे दोन्ही पॉईंट लक्षात घेऊन अशी क्रॉस लाईन ड्रॉ करायची. बघा इथून. आता इथून आपल्याला मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. तर मुंडा मार्किंगसाठी फॉर्म्युला काय असेल सगळ्या साईजसाठी? तर बघा छाती डिवाइड 4. छाती आहे 22 इंच. तर बघा 22ला डिवाइड 4 केलं तर किती मिळालं 5.5. 5.5 मधून आपल्याला मायनस करायचं आहे 0.75 म्हणजे 1.25 इंच मायनस करायचं. किती मिळाले 4.75. तर इथून आता खाली 4.75 इतकं मार्किंग करायचं आहे म्हणजे 4.25 इंच. आणि आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तर जिथून आपण मुंडा ड्रॉ करतो ती मिळते आपल्याला छातीची लाईन, चेस्ट लाईन. हे बघा छातीची लाईन मिळाली. आता इथून आपल्याला उंची वगैरे टाकून घ्यायची आहे कुर्त्याची. तर इथून आता मी ह्या क्रॉस लाईनचं सेंटर घेते. कंपल्सरी क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा आणि मगच उंची टाकायची. बघा क्रॉस लाईनचा सेंटर घेतला. आता इथून उंची टाकायची. तुम्हाला जेवढी कुर्त्याची रेडी उंची पाहिजे तेवढीच टाका, त्याच्यात प्लस काहीही करायचं नाही. तर बघा कुर्त्याची रेडी उंची मला हवी 21.5 इंच, 21च इंच हवी मला. तर इथून मी 21 इंचावरती मार्किंग करते. हे बघा. आणि इथून आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. इथून जेवढी तुम्हाला रेडी उंची हवी तेवढीच रेडी उंची टाका, त्याच्यात प्लस काहीही करायचं नाही. ते का नाही करायचं तुम्हाला प्रश्न पडेल की ताई खाली फोल्ड करू तेव्हा मग लागेल असं तसं वगैरे, पण ते मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर बघा ह्याच क्रॉस लाईन पासून आपल्याला कमरेचं मार्किंग हिपचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हिप म्हणजे जिथं आपण कुर्त्याचा कट घेणार आहोत त्याचं सुद्धा तुम्हाला इथून तुम्ही चेस्ट तर आपल्याला आपोआप मिळते. हिप किती घ्यायची हे सुद्धा तुम्हाला चार्टमध्ये मिळेल, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला फक्त सर्व आयतं मिळेल, फक्त तुम्हाला मार्किंग करायचं आहे. तर बघा आता इथून हिपचं मार्किंग आहे 13 इंच. तर इथून 13 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथून सुद्धा आता एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. तिथं तुम्हाला तुमच्या साईजनुसार किंवा तुमचं मुलगा किती वर्षाचा आहे कुर्त्याची उंचीनुसार हे सर्व मापे तुम्हाला मिळतील. काहीच कुर्त्याची उंचीसुद्धा तुम्हाला त्यात दिलेली असेल. आता बघा इथून आपण उंची मार्क केली, हिप मार्क केली, चेस्ट मार्क केली. आता कमर कसं मार्क करायचं, कमरेचं मार्किंग कसं करायचं? बघा चेस्ट लाईन आणि हिप लाईनचा सेंटर घ्यायचा. हे बघा इथून. आणि इथून आता ही असेल आपली कमरेची लाईन, कमरेचं मार्किंग. इथपर्यंत समजलंच असेल. त्यानंतर आता अशा पद्धतीचं मार्किंग करून झाल्यानंतर छातीचं मार्किंग करायचं. तर छातीमध्ये आपल्याला कंपल्सरी 4 इंच लूजिंग ॲड करायचं आहे. छाती आहे 22 इंच प्लस त्यामध्ये 4 इंच लूजिंग ॲड केलं किती मिळाली 26 इंच. मग नंतर डिवाइड 4 करायचं. बघा 6.5. सेम पद्धतीने तुम्हाला तुमचं छातीचं माप कितीही असू द्या 4 इंच लूजिंग हे ॲड करायचं आहे कंपल्सरी. तर आता इथून 6.5 म्हणजे 6.5 इंचावरती मी छातीचं मार्किंग करते. त्यानंतर पुढे मार्जिन किती ॲड करायचं आहे? फक्त 1.5 इंच मार्जिन ॲड करायचं, त्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही. जास्तीत जास्त 1 इंच मार्जिन तुम्ही घेऊ शकता, 1.5-2 असं घ्यायचं नाही. त्यानंतर आता इथं जेवढं मार्किंग केलं
त्यामधून अर्धा इंच मायनस करून कमरेवरती मार्किंग करा, कमरेच्या लाईनवरती 6 इंचावरती कमरेच्या लाईनवरती मार्किंग करायचं. त्यानंतर पुढे पाऊण इंच इतकं शिलाई मार्जिन घ्यायचं. बघा इथून बघा कमी मिळालं, इथून जेवढं तुम्ही मार्क करणार तेवढ्यामधून तुम्ही अर्धा इंच मायनस करून कमरेच्या लाईनवरती मार्किंग करायचं. आता हिप आहे, जी काही तुमचा हिप राऊंड असेल, हिप राऊंड आहे 22 इंच. हे बघा हिप राऊंड आहे 22 इंच. त्याच्यात सुद्धा आपल्याला 4 इंच लूजिंग ॲड करायची. चेस्ट आणि हिपमध्ये 4-4 इंच लूजिंग ॲड करा आणि कमरेचं मार्किंग करताना चेस्ट लाईनच्या मार्किंगमधून अर्धा इंच मायनस करून कमरेवरती मार्किंग करा. क्लिअर आहे सगळ्यांना? चला आता आपण हिपचं मार्किंग करूयात. हिप आहे 22, तर इथं माझं चेस्ट आणि हिप सेम आलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला असं वाटेल की चेस्ट आणि हिप तुमचं सेम आहे तर आमचं पण सेम येईल का, तर तसं नाही. कदाचित असं होतं, पण हिप आणि चेस्टमध्ये किंवा कमरेमध्ये तुमचे तिन्ही मेजरमेंट वेगळे वेगळे सुद्धा येऊ शकतात किंवा सारखे पण येऊ शकतात. तुम्हाला त्या गोष्टी गृहीत धरायच्या नाही. फक्त मी जेवढं तुम्हाला सांगते कुठं काय किती मार्क करायचं तेवढंच करा. बाकी काही तुम्ही गोंधळून जाऊ नका किंवा स्वतःहून तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका. आता त्याला डिवाइड 4 करायचं. किती मिळालं? 6.5. हिपमध्ये 4 इंच लूजिंग ॲड केलं, मग नंतर डिवाइड 4 केलं तर मिळालं 6.5 इंच. तर इथून 6.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्यानंतर पुढे परत पाऊण इंच शिलाई मार्जिन. तर बघा आता इथं जेवढं आपण मार्क केलं तेवढंच खाली करायचं बॉटमला 6.5 आणि पुढे पाऊण इंच शिलाई मार्जिन. हे बघा तर इथं आपला कट येईल. इथपर्यंत समजलं? हे मार्किंग आता असे जोडून घ्यायचे. हे बघा असं आपलं कुर्त्याचं मार्किंग झालं आहे. त्यानंतर आता मुंडा मार्क करून घ्यायचा. मुंडा मार्क करण्यासाठी हे डाऊन गेलो आहे त्यापासून खाली तर चेस्ट लाईनचा सेंटर घ्यायचा. इथून सेंटर घेतला. आता ही चेस्ट लाईन आहे ती थोडी इकडे वाढवून घेऊया. तशी बघा इकडे मी वाढवून घेतली. त्यानंतर इथं जेवढं मार्क केलं, इथं शोल्डर जेवढं मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस करून इथं मार्क करायचं सेंटरमध्ये, म्हणजेच 5 इंच. बघा इथून जेवढं तुम्ही इथं मार्क केलं असेल ना निम्म, त्याच्यामधून अर्धा मायनस करून सेंटरमध्ये मार्क करायचं आणि ही पट्टी व्यवस्थित मॅच करायची. बघा अर्धा इंचाला इथून पट्टी ठेवायची, हे अर्धा इंचाला मॅच करायची आणि इथं खाली अशी क्रॉस जाऊ द्यायची. इथून क्रॉस गेली आहे तशी लाईन चेस्ट लाईनला जोडायची. क्रॉस बघा अर्धा इंच पण आला, इथून पण लाईन जॉईंट झाली. अर्धा इंच जे काही सेंटर होता तो पण मिळाला आणि चेस्ट लाईनला पण व्यवस्थित मॅच जॉईंट झाली. अशा पद्धतीची मॅच करून घ्यायची. त्यानंतर आता इथं तुम्हाला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याला आकार देताना आकार हा व्यवस्थित द्यायचा. जास्त आतमध्ये पण नाही द्यायचा आणि जास्त बाहेर पण नाही द्यायचा, कारण इथून आपलं क्रॉस जे काही मार्क आहे त्याचं कोणतंही मेजरमेंट नाही. फक्त तुम्हाला हे पॉईंट हे जे काही छातीचं मार्किंग आहे ते मार्किंग आणि हा सेंटर मिळवून आकार द्यायचा आहे. बाकी तिथं असं नाही की तुम्ही एवढं क्रॉस जायचं तेवढं क्रॉस जायचं आणि मग आकार द्यायचं, असं काहीही नाही. तर आकार देऊन झालेला आहे. हा झाला आपला फ्रंट मुंड्याचा आकार. आता आपल्याला गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आणि गळ्याची उंची टाकून घ्यायची. तर गळा रुंदी आणि गळा उंची कशी टाकायची बघा. सगळ्यात आधी आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊयात. तर गळ्याचं मार्किंगसाठी फॉर्म्युला आहे. तर तुमचा जो काही कॉलरचा राऊंड असेल, नेक राऊंड असेल, तुम्ही नेक राऊंड मोजला असेल किंवा तुम्ही चार्ट घेणार तर चार्टमध्ये तुम्हाला मिळेल, त्याला तुम्ही डिवाइड 4 करायचं. तर नेक कॉलर राऊंड आहे 12 इंच, डिवाइड मी 4 केलं तर किती मिळालं? 3 इंच. बघा अशा पद्धतीने तुम्हाला कॉलर राऊंड हा रेडी मिळेल. तुम्हाला फक्त डिवाइड 4 करायचं आहे. फॉर्म्युला पण त्याच्यात मी तुम्हाला लिहून देईल. कॉलरसाठी तर तुम्ही तिथं राऊंड नेक कॉलर राऊंड चेक करून तुम्ही तो वापरू शकतात. तर आता जे काही आपण कॉलर राऊंड जो काही आपला होता 12 इंच त्याला डिवाइड 4 केलं तर मिळालं 3 इंच. आता यामधून आपल्याला -0.75 म्हणजे पाऊण इंच मायनस करायचं आहे. किती मिळालं? 2.25. तर आता इथून मी 2.25 वरती म्हणजे 2.25 इंचावरती एक मार्किंग करते. ही मिळाली गळ्याची रुंदी.
आता गळ्याची उंची कशी मिळवायची, तर गळ्याची उंची आता आपल्याला हे जे काही आपल्याला 2.25 अंतर मिळालं प्लस याच्यामध्ये 0.75 करायचं, किती मिळालं 3 इंच, म्हणजेच कॉलर राऊंडला डिवाइड 4 करा, ती असेल गळ्याची उंची, आणि कॉलर राऊंडला डिवाइड 4 करून त्यामधून मायनस पाऊण इंच करून मिळालेली असेल गळा रुंदी. गळा रुंदी म्हणजे असं आडवं मार्किंग करतो ते, आणि गळा उंची म्हणजे उभं मार्किंग करतो ते. समजलं असेल गळा रुंदी आणि गळा उंची. तर गळा उंची असेल आपली 3 इंच. तर इथून आता मी 3 इंचावरती मार्किंग करते बघा. आणि आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा इथून. तर इथं सुद्धा बघा, इथं जेवढा गॅप असेल ना तेवढाच खाली मार्क करायचा, 2.25 इंच. 2.25 म्हणजे 2.25. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. कॅल्क्युलेटर ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी कमेंट करा की तुम्हाला हवा आहे का कॅल्क्युलेटरचा सेपरेट व्हिडिओ, मी समजावून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करून देईल. त्यानंतर आता हा बॉक्स तयार झाला. इथून आता गळ्याला आकार द्यायचा बघा. आर्महोल कर्व असेल तर त्याच्याने द्या, किंवा तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकतात, काहीच हरकत नाही. बघा गळ्याला आकार सुद्धा देऊन झालेला आहे. आता आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग रेडी आहे. आता आपण बॅक पार्टचं करूया. तर बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करताना तर बघा मी डबल पेपर घेतलेला आहे, खाली सुद्धा आहे आणि वरती सुद्धा. तुम्ही इथं फोल्ड पण घेऊ शकतात, पण मी वेगळे वेगळे घेतले. तर तुम्ही इथं फोल्ड घ्या, काहीच हरकत नाही. आता इथून आता काय करायचं आहे, इथून आता 0.25 म्हणजे 1.25 इंच इतकं वरती आपल्याला जायचं. इथून 1.25 इंच वरती जायचं, एक सरळ लाईन ड्रॉ करायची. इथून सरळ लाईन ड्रॉ केली. आता इथं जेवढी आपण गळ्याची रुंदी टाकली सेम तेवढीच इथं टाकायची. तर गळा रुंदी किती आहे आपली 2.25 इंच. तर सेम इथं 2.25 इंच गळा रुंदी मार्क केली. आता इथून आपल्याला हे जे काही आपण डाऊन गेलेलो आहोत, हे ह्या डाऊन पासून वरती आपल्याला जायचं आहे 1.75 म्हणजे 1.25 इंच. बघा इथून हे कंपल्सरी असेल. मागचा पार्ट ड्रॉ करताना बंद बाजूकडून 1.25 इंच तुम्ही वरती जायचं, आणि हे जे काही आपण शोल्डर क्रॉस मार्क केलं आहे या क्रॉस मार्क पासून तुम्हाला 1.25 इंच वरती जायचं आहे. कंपल्सरी असेल हे. तर बघा इथून, तर इथून मी 1.25 इंच इतकं वरती मार्क केलं. दुसऱ्या पेनने दाखवते म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. तर बघा इथून आपल्याला हा जो काही आपण सेंटर मार्क केला, या सेंटर मार्क पासून आपल्याला इथं वरती जायचं आहे 0.75. प्रत्येक मापासाठी सेम असेल. आणि इथून जायचं आहे वरती 1.25 इंच. बघा इथून 1.25 आणि इथून 1.25 इंच असं तुम्हाला जायचं. नंतर गळा रुंदी सरळ लाईन वरती मार्क करायची. आणि आता ही सरळ लाईन जी काही आहे ती बघा इथं या 1.25 इंचाला मॅच करायची. इथं जसं आपण इथं खाली क्रॉस मार्क केलं ना, सेम वरती क्रॉस मार्क करायचं. तर हा असेल आपला पाठीमागचा भाग. तर आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता गळ्याची उंची आपण बघून घेऊया. तर मागच्या गळ्याची उंची कशी ठरवायची आहे, तुम्हाला गळा रुंदीमधून 0.25 इतकं तुम्हाला मायनस करायचं आहे मागच्या गळ्याची उंची टाकण्यासाठी. तर गळा रुंदी किती आहे आपली 2.25, त्याच्यामधून 0.25 म्हणजे वरचा जो काही आपण अर्धा इंचापेक्षा कमी मायनस केलं तर किती मिळेल 2 इंच. तर आता इथून गळ्याची उंची टाकून घ्यायची 2 इंच. बघा इथून गळ्याची उंची आहे 2 इंच. तर आता इथून मी हा बॉक्स तयार करून घेते. आणि हे जे काही आपली गळा रुंदी आहे ती सेम मार्क केली, त्यामुळे इथून डायरेक्टली बॉक्स तयार करायचा. आणि इथून आता मागच्या गळ्याला आकार द्यायचा. बघा इथून बघा हा असेल आपला मागचा पार्ट आणि हा असेल आपला पुढचा पार्ट. तर मागचा पार्ट बघा मी तुम्हाला बोलली होती उंची टाकताना की तुम्हाला उंची एक्स्ट्रा घ्यायची नाही, तर ती आपली याच्यात इन्क्लूड झाली. म्हणजे आता
तुम्ही बघा तुमच्या मुलाचा पहिला जो काही कुर्ता असेल तर तुम्ही बघा शोल्डर लाईन जी काही आहे ना ती आपली पुढे येते बघा. इथून आहे ना, मी तुम्हाला नंतर केल्यानंतर मी तुम्हाला समजवेल. म्हणजे ही जी काही क्रॉस लाईन आहे तर बघा आता ही आपली पहिली जी काही लाईन आहे ना तरी आपल्या शोल्डरच्या सेंटरवरती नाही येणार. शोल्डरच्या सेंटरपासून पुढे अर्धा ते पाऊण इंचही खाली येईल. म्हणजे तेवढी आपलं कुर्त्याची उंचीमध्ये आपलं ते इन्क्लूड होईल. ते तुम्हाला कटिंग करून झाल्यानंतर परत मी एकदा समजवेल. आता इथं आता काय करायचं आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. हे मार्क करून झालं. आता आपल्याला खाली अर्धा इंच जे काही आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाईल ते तुम्ही असं मार्क करून घ्या. अर्धा इंच मार्जिनमध्ये जाणार आहे ना बघा. इथून अर्धा इंच असं आपलं मार्जिन जाईल अर्धी शोल्डर पट्टी जोडण्यासाठी. तर आता इथून काय करायचं, तर बघा ह्या ज्या खालच्या अर्धा इंचच्या लाईन दिसत आहेत ना ह्या लाईन्स तुम्हाला मॅच करून घ्यायच्या आहेत. या खालच्या अर्धा इंचच्या लाईन्स, ही अर्धा इंचाची खालची लाईन आणि ही रेड लाईन, दोन्ही रेड लाईन खालच्या तुम्हाला मॅच करून घ्यायच्या आहे. त्या मॅच कशा करायच्या ते पण मी सांगते. बघा हा पेपर आहे ना याला असं फोल्ड करायचं. पेपर असा फोल्ड करायचा, बघायचं की लाईन्स बरोबर मॅच झाल्या होत्या का. इथून बघा इथं हे बघा लाईन्स आपल्या इथं मॅच झालेल्या आहेत, बघू शकतात तुम्ही. हे बघा इथून मॅच झाल्या. इथून हे बघा लाईन मॅच झालेल्या आहेत. ही बघा ही वरची लाईन आणि ही खालची लाईन ही मॅच झाली. त्यानंतर आता इथून आपल्याला पुढचा गळा कसा जातोय ते बघू शकतात तुम्ही. आणि आपला मागचा गळा कोणता आहे, हा तर पुढचा गळा आपल्याला पुढे इथं कंटिन्यू करायचा. इथं बघा इथं, तर पुढचा गळा इथं कंटिन्यू केला म्हणजे बघा इथं मी एक मार्किंग केलं. सेम एकदा व्हिडिओ समजला नाही तर दुसऱ्यांदा परत बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. इथं तुम्हाला चुका करायच्या नाहीत. तर इथून बघा एवढं आपलं बाहेर मार्क झालं. तर लाईन कशा मॅच केल्या, तर बघा ही लाईनला असं तुम्ही फोल्ड करू शकतात. ही जी काही लाईन आहे ना आपली वरची खालची 2 नंबरची लाईनला असं तुम्ही सरळ फोल्ड करा आणि ती लाईन तुम्ही या खालच्या रेड लाईनवरती अशी ठेवायची म्हणजे मॅच करायची. बघा पेपर कसा फोल्ड होतोय ते बघायचं नाही, फक्त लाईन मॅच करायच्या. लाईन कशा मॅच करायच्या सेम सांगितल्याप्रमाणे. आता मागचा गळा बघायचा नाही, बघायचा फक्त पुढचा गळा. पुढचा गळा आपल्याला असा वरती डायरेक्ट सरळ जाऊ द्यायचा आहे. बघा इथून हा माझा ब्लॅक जो आहे तो पुढचा गळा आणि वरती मी आता बघा सरळ गेला तो रेडने मी मार्क केलं अशा पद्धतीने. आता इथून जो काही आपला गळा आहे हा मागचा गळा व्यवस्थित आता कंटिन्यू करून घ्यायचा. इथून आता मी मागचा गळा व्यवस्थित ड्रॉ केला. आता आपला मागचा फायनल गळा कोणता असेल तर हा असेल आपला, इकडचा नाही. आता हा आपला फायनल गळा असेल जे की मी डार्क केलं. समजलं असेल तुम्हाला, मी डार्क केलं आहे, तो आपला फायनल गळा असेल. तर तुम्हाला लाईन्स कशा मॅच करायच्या हे तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला समजेल. कन्फ्यूज करू नका, खूप सोपा आहे, केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. तर बघा हा आहे आपला मागचा गळा. तर तो मागचा गळा मी तुम्हाला कटिंग करून झाल्यानंतर दाखवेल की तो आपल्याला ड्रॉ का करायचा. आता खाली आपल्याला चेक करायची आहे, ही जी काही खालची लाईन आहे ती चेक करायची. इथून गळ्यापासून तर शोल्डरपर्यंत किती आली बघा, 3.5 इंच कम्प्लिटली आलेली आहे. सेम आता ही वरची 2 नंबरची जी काही खालची लाईन आहे वरती, ह्या नवीन गळ्याला आकार दिला ना त्या आकारपासून चेक करायची. बघा 3.5 इंच कुठे आलं तिथं पुढे मार्क करायचं. बघा इथून आता इतकं बाहेर गेलं, तर इतकं बाहेर का गेलं, कारण बघा इथून आपलं एवढं मायनस झालं. इथून मायनस झालं, लगेच पुढे वाढलं, कारण आपलं शोल्डर पट्टी आपल्याला इक्वल पाहिजे म्हणून आपल्याला पुढे वाढवून घ्यायचं आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला. त्यानंतर हे जे का आता आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. मागच्या मुंड्याच्या आकारसाठी हा जो काही आपण सेंटर घेतलेला आहे हा सेंटरपासून बाहेर अर्धा इंच मार्क करायचं. अर्धा मार्क केलं. आता हे जे काही आपण बाहेर गेलोत ना 3.5 इंच मार्क केलं, हे मार्किंग ह्या अर्धा इंचाला सरळ जोडायचं. बघा सरळ त्यानंतर
कर्व असेल, कर्वने हाताने मुंड्याला आकार द्यायचा. तर मागचा मुंडा असेल आपला इथून. तर बघा मागच्याचा आकार स्वर आणि ह्या जे आपल्या याच्या त्यांना व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं. आणि ही पण समजलं तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करा, नक्कीच. आता आपल्याला हे कटिंग करून घे. तर आता बघा आपल्याला सगळ्यात आधी बॅक गळा कट करायचा, बॅक साईडचं कटिंग करायचं. तर बघा बॅक गळा कोणता आहे तुम्हाला समजलंच असेल, जो की आपला बाहेर गेला तो. हे बघा. त्यानंतर आता इथून तर कोणती लाईन कट करायची, वरची लाईन कट करायची. या खालच्या लाईन्स फक्त आपण का मार्क केल्या, त्या आपल्या स्टिचमध्ये अर्धा इंच शोल्डर जाईल त्या मार्क केल्या, कारण जिथं आपण स्टिच टाकू तिथंच आपलं इक्वल आलं पाहिजे, त्यासाठी एवढं आपण केलेलं आहे. त्यानंतर आता मागचा मुंडा कट करायचा आहे. बघा किती परफेक्ट कटिंग आलेलं आहे, खूप परफेक्ट कटिंग मी केलं, तुम्ही सुद्धा करा. आणि त्यानंतर अस्तरवरती तुम्हाला कुर्त्याला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही अस्तरवरती कटिंग करा, हे पॅटर्न आहेत तसे, किंवा डायरेक्टली तुम्ही अस्तरवरती किंवा डायरेक्टली हे जे काही मी आता हे कटिंग केलं पेपरवरती हे कपडे सुद्धा कटिंग शकतात, काय हरकत नाही. फक्त जसं कर हे बघा बघा हा जे खालचा आहे हा पॅक ड्रॉ झाला. बघा मी सुद्धा जे जे मार्किंग केलं होतं ते सुद्धा आपलं छापून आलेलं आहे, उमटून आलेलं आहे, दिसतंय. आता आपल्याला फ्रंटचं कटिंग करून घ्यायचं. तर बघा सगळ्यात आधी गळा कट करायचा. इथून वरची लाईन कट करायची, खालची लाईन आपली शोल्डर जोडण्यासाठी होती ती मार्क केली आपण. आता इथून ही वरची लाईन कट केली. त्यानंतर मुंडा कट करायचा. बघा मुंडा आपला फ्रंटचा हा आहे ना, तर सेम हाच कट करायचा. बघा पुढचं सुद्धा झालेलं आहे कटिंग. आता मी तुम्हाला दाखवते की आपण तिथं गळ्यासाठी लाईन्स का मॅच केल्या होत्या. हे बघा इथं खाली हे इक्वल मॅच करा, सेम टू सेम, वरती जसं आहे तसं. बघा अगदी परफेक्ट कटिंग आलेलं आहे, कोणतंही मागे किंवा पुढे झालं नाही. त्यानंतर आता इथून अर्धा इंच जे काही आपलं शोल्डर जोडण्यात जाईल ते आपण मार्क करूयात. हे बघा हे आता बघा हे अर्धा इंच आपण जेव्हा हे आपले दोन्ही शोल्डर जोडतील ना, तर बघा हे मागचं जे काही शोल्डर आहे ना हे, तर बघा ते आपलं असं पुढे येईल, पुढे येतच, पुढे ते येतच. हे बघा तुमच्या मुलांचा रेडीमेड कुर्ता असेल तिथं तुम्ही बघा तुमच्या मुलाचं हे जे काही शोल्डर आहे ना कुर्त्याचं, तर ते कुर्त्याचं रेडीमेड कुर्त्याचं शोल्डर तुम्हाला असं पुढे आलेलं दिसेल. हा आपला शोल्डरचा सेंटर आहे समजा, आणि सेंटरपासून खाली अर्धा ते पाऊण इंच तुमचं हे कुर्त्याचं शोल्डर येतं, इथं येत नाही. तुम्ही जेंट्सचे शर्ट बघा, त्यांचं सुद्धा तुम्ही प्रेस केलेली असेल शर्टांना तर तुम्हाला माहिती असेल. शर्टचं सुद्धा कटिंग स्टिचिंग बघूयात आपण एखाद दिवशी, आता दिवाळीसाठी स्पेशल कुर्ता. आता बघा इथून आपण लाईन्स मॅच केल्या आणि मागच्या गळ्याला आकार का दिला होता आपण नवीन, आणि तो का कट केला, तर बघा इथं किती इक्वल मॅच झालं, कुठेही कमी किंवा जास्त मॅच झालं नाही. अगदी बघा मागचं जेव्हा शोल्डर आपलं पुढे येईल ते बरोबर बघा पुढच्या गळ्याला मॅच झालं. असं तुमचं यायला पाहिजे, मागे किंवा पुढे यायला नको आहे. बघा इथून तुम्ही बघू शकता इथं. त्यानंतर आता बघा इथं आहे ना तुम्हाला दिसत असेल की बघा इथं हा हे जे काही वरचा पेपर आहे ना तो इकडे आला आणि इथं तुमचा एवढा गॅप उरला. आता इथून सुद्धा आपल्याला काहीतरी मायनस करायचं आहे. तर ते मायनस तुम्ही कसं करणार बघा, ही जी काही आपली पेन्सिलची लाईन आहे पुढच्या मुंड्याला ड्रॉ करतो ती मॅच करा आणि वरती जशी जाते ना बघा तशी ड्रॉ करा. इथून जशी ड्रॉ केली आता हीच लाईन आपल्याला
इथं सेंटरला जोडायची, इथून मागच्या मुंड्याच्या सेंटरला. आणि हे असं आपल्याला इतकं कट करायचं आहे कंपल्सरी. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. मी जे सांगितलं ते गोष्ट एकदा नाही समजली परत दुसऱ्यांदा बघा. आणि इथून आता बघा मी हे एक्स्ट्रा जे काही आहे ना ते कट केलं. बघा मागच्या मुंड्याचा आकारसुद्धा परफेक्ट आला. इथं सुद्धा जे काही आपले पार्ट्स आहेत ते आपल्याला मॅच झाले, इथं सुद्धा मॅच झाले. कुर्त्याचं अगदी परफेक्ट कटिंग झालेलं आहे. इथं तुम्हाला असा पॉईंट मिळेल, पण मिळू द्या काहीच हरकत नाही. स्टिच टाकताना तुम्हाला इथं अशी थोडी सरळ घेऊन घ्यायची म्हणजे इक्वल येईल. बघा जेव्हा तुम्ही इथं आपण स्टिच टाकू ना स्लीव्ज वगैरे जोडू तेव्हा काय करायचं, तुम्हाला अशी क्रॉस स्टिच न टाकता बघा इथून आहे ना अशी थोडी अशी सरळ घेऊन घ्यायची इथून. किंवा तुम्ही हे थोडं जे काही एक्स्ट्रा आहे ते एक्स्ट्रा तुम्ही कट करू शकता. जास्त कट करायचं नाही, पण कट तर करायचंच नाही. कट करण्यापेक्षा फक्त थोडी तुम्हाला अशी स्टिच टाकून घ्यायची आहे इथून, काहीच हरकत नाही. अगदी परफेक्ट कटिंग झालं आहे कुर्त्याचं. आता आपण स्लीव्जचं कटिंग करून घेऊया. बघा स्लीव्ज कटिंगसाठी सुद्धा मी फोल्ड पेपर घेतला. खाली आता मी 1 इंच मला अर्धा इंचाचा मला बेल्ट फोल्ड खाली पट्टी फोल्ड करायची आहे. बघा इथून आता अर्धा इंच पट्टी फोल्ड करायची आहे. तर मी खाली इथून मार्क करते अर्धा इंच. तुम्हाला 1 इंचाची पट्टी फोल्ड करायची आहे तर खाली तुम्ही 1 इंच मार्क करा. म्हणजे कसं मार्क करायचं, जेवढी तुम्हाला पट्टी फोल्ड पाहिजे तेवढी तुम्ही मार्क करायचं. त्यानंतर इथून आता आपल्याला स्लीवची उंची टाकून घ्यायची आहे. स्लीव उंची 10 तर मी 11 इंचावरती करते. आता स्लीवची तुम्ही कुर्त्या कितीची याच्यामध्ये चार्ट ज्यांना कोणाला असतील त्यांनी मेसेज करून घेऊ शकतात. त्यानंतर आपल्या स्लीव मी तुम्हाला याआधी सुद्धा भरपूर वेळा सांगितलेलं आहे. हे शर्ट स्लीव्ज आणि रेग्युलर स्लीव्जचे जे काही पॅटर्न आहेत ते तुम्हाला आपण जे शिकणार आहोत मुले किंवा मुलांचे म्हणजे जेंट्स लेडीज किड्स मध्ये गर्ल्स बॉय सगळ्या पॅटर्न्समध्ये आपण हे 2 स्लीवचे पॅटर्न वापरू, अदर कुठलंही नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यानंतर तुम्ही हे पॅटर्न कट केलेले नसतील तर त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते तुम्ही जाऊन कट करून घ्या आणि व्यवस्थित ठेवून द्या, जेणेकरून पुढे तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कामात येतील. त्यानंतर आता इथून बघा आपल्याला पाऊण इंचावरती मार्किंग करायचं. इथून पाऊण आणि इथून पाऊण, हे बघा इथून. आणि आता हे पाऊण इंच आहे ना हे असं बाहेर जाऊ द्यायचं. असं डायरेक्ट कट टू कट न ठेवता हे पाऊण इंच बाहेर काढायचं डायरेक्टली. हे बघा मी बाहेर काढलं इथून. समजलं तुम्हाला असं, कारण ह्या किड्सचा म्हणजे लहान मुलांचा कुर्ता आहे म्हणून त्याला एवढा असा आकार नाही, तर त्याच्यासाठी एवढाच आकार त्याच्यासाठी इनफ आहे, म्हणून तुम्ही असं करायचं सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर आहे तसा आकार ड्रॉ करायचा. इथून बघा आहे तसा आकार ड्रॉ केला. रेग्युलर स्लीवचे पॅटर्न आणि टी शर्ट स्लीवचं पॅटर्न तुम्ही काढून ठेवून घ्या, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आता आपण हे जे काही कुर्त्याचं कटिंग केलेलं आहे पेपर कटिंग ते समोर घ्यायचं. अर्धा इंच स्लीव जोडण्यासाठी जाणार आहे ते सोडायचं आणि इथून आता चेक करायचं इथून की पुढचा मुंडा आपला किती येतोय. तर बघा किती येतोय, 7 इंचाला एक लाईन कमी. तर सेम आता इथून तुम्ही थोडं खालून असा टेप घ्यायचा. बघा 1/2 इंच इतकं आणि असं मोजायचं. सेम आकार किती आलं, 7 इंचाला एक लाईन कमी. त्यानंतर मागचा पार्ट घ्यायचा. अर्धा इंच तुम्ही स्लीव जोडण्यात जाईल ते सोडायचं आणि त्यानंतर हा आकार व्यवस्थित चेक करायचा. बघा इथून किती आलं बघा, कट टू कट 7.25 इंच आलेला आहे. सेम आता थोडा असा खाली टेप ठेवायचा 1/2 इंच इतका आणि बरोबर असा फिरवत त्याला घ्यायचा. किती आला, 7.25. तर बघा हा झाला पुढचा मुंडा, हा झाला मागचा मुंडा. आता घ्यायचा तरी कोणता, तर बघा ह्या दोन्हीचा तुम्ही सेंटर घ्यायचा. बघा हा अशा पद्धतीने. त्यानंतर आता बॉटम आहे आपलं 3.5 इंच, तर त्याच्यात 1 इंच लूजिंग ॲड करायचं आणि मग त्यानंतर त्याला डिवाइड 2 करायचं. तर खाली दंडगेर आहे 3.5, तर त्याच्यामध्ये प्लस 1 केलं तर 3.5 प्लस त्यात 1 केलं तर किती मिळेल, 4.5. त्यानंतर त्याला खाली आता आपलं दंडगेर आहे 8 इंच, तर 8 मध्ये प्लस 1 केलं तर किती मिळेल, 9 इंच. तर त्याला डिवाइड 2 करायचं. किती मिळालं, 4.5.
तर इथून तुम्हाला 4.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने. त्यानंतर आता ही स्लीव्ज आहे ती अशी इथं जोडायची इथं आणि इथून 1 इंच आतमध्ये जायचं वरती. हे बघा इथून आणि ही स्लीव्जचं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं इथून. खूप उपयोगी आहे ते पॅटर्न. हेच पॅटर्न आपण वापरतो ब्लाऊजमध्ये सुद्धा. नवीन असतील तर त्यांनी नक्की जाऊन काढा. जे आपले रेग्युलर स्टुडंट असतील त्यांना तर माहितीच आहे. तर बघा स्लीव्जचं कटिंगसुद्धा अगदी परफेक्ट झालं. आपलं पूर्ण कुर्त्याचं कटिंग झालेलं आहे. आता मी कुर्त्यामध्ये अस्तर लावणार आहे म्हणून मी जे आपण हे पॅटर्न कट केले या पॅटर्नला कट टू कट मी अस्तर कटिंग करते आणि त्यानंतर जे काही माझं मेन फॅब्रिक आहे त्यावरती अर्धा इंच बाहेर एक्स्ट्रा सोडून मेन फॅब्रिक कट करून घेते. तर बघू शकतात बघा जे पॅटर्न आपण कट केले होते ते कट टू कट ठेवून मी अस्तर कट केलं. त्याच्यात काहीही प्लस मायनस केलेलं नाही. कट टू कट जसं आपण ब्लाऊजचं कट करतो आणि खाली जे काही हे फॅब्रिक आहे हे बाहेर एक्स्ट्रा केलं. हा आहे आपला बॅक बघा असा पॉइंट क्रिएट लावला. त्यानंतर आहे आपला शूटिंग झाल्यानंतर यूजला अस्तर नाही तर मेन फॅब्रिक कट केली तसं इथं मी मेन फॅब्रिक घेतलं ते काय मी लावलं म्हणून त्यात मी लावून घेतली. मी कट टू कट केलं. मला लावायचं तुम्ही फॅब्रिक टू कट करा किंवा फॉलो करा. आज हे अस्तर आपण मागच्या बाजू घ्यायचं आहे उलटूला मेन फॅब्रिक उलट्याला हे जोडून घ्यायचं. हे पूर्ण करून मी कारण मी लावून आहे मग तुम्हाला असेल तर तुम्ही ब्लाऊजच्या किंवा उलट्या बाजूला जोडून घे डायरेक्ट पुढचं आजचं दोन्ही. बघू शकतात मेन फॅब्रिकला अस्तर मी अटॅच करून घेतले आणि एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं. बघा ही मेन फॅब्रिक आहे. मेन फॅब्रिकच्या उलट्या बाजूला अस्तर अटॅच करायचं अस्तर लावायचं असेल तर बाकी काहीही नाही. तुमची इच्छा तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर लावू शकता किंवा तुम्ही नाही लावू शकता. ते बघा अशा पद्धतीने मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला अस्तर अटॅच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घेतला आणि स्लीव्ज आपल्या आहेत तशा. आता आपण याचं संपूर्ण स्टिचिंग बघूया. तर स्टिचिंगला सुरुवात करून घेऊया. व्हिडिओ स्किप न करता बघा. तुम्हाला कॉलरची फिनिशिंग त्यानंतर सर्व मी फिनिशिंग कुठं कुठं द्यायची त्याच्या टिप्ससुद्धा मी सांगणार आहे. तर बघा सगळ्यात आधी मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि ही सरळ बाजू आहे. वरती जी दिसते ती उलटी बाजू आहे. आता ह्या आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचा म्हणजे त्याचं सेंटर घ्यायचं आहे. बघा इथून असं नखाने प्रेस करायचं म्हणजे त्याचं सेंटर मिळेल. तर बघा ही जी काही लाईन दिसते ना ही सेंटरची लाईन झाली. तर आता इथून आपल्याला ह्या सेंटरपासून 6.25 इंचावरती एक मार्किंग करायचं बघा किंवा 6.5 7.5 तर 6.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि आता इथून आपल्याला मधून डायरेक्ट कट देऊन घ्यायचं आहे. तर मी आता इथून मधून डायरेक्टली कट देते. बघा इथून कट दिला. आता काय करायचं ही बाजू उलटी ठेवायची. बघा कुर्त्यामध्ये पट्टी असते ती पट्टी लावायची आहे. तर त्यासाठी बघा 2.5 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. ही पण 2.5 इंचाची आहे आणि ही पण 2.5 इंचाची. बघा ते तर मी ह्या थोड्या वेगळ्या घेतल्या. याच्यावर थोडी डिझाईन आहे. तुम्हाला जर का असा काहीतरी वेगळा लुक द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या कपड्याला मॅचिंग होणारी अशी कुठली तरी कॉन्ट्रास्ट डिझाईनची पट्टी घ्या वेगळ्या डिझाईनची आणि ती तुम्ही लावू शकता म्हणजे वेगळा लुक येईल तुमच्या इथं कुर्त्याला.
तर पट्ट्या उलट्या ठेवायच्या, वरती पण एक्स्ट्रा राहू द्यायची, खाली पण एक्स्ट्रा राहू द्यायची, काहीच हरकत नाही. आणि इथून पाव इंचावरती स्टिच टाकायच्या. बरोबर कट दिलेला आहे तिथून बघा, इथून त्या पुढे गेल्या की बघा अशा सरळ होतील इथून. सेम आता दुसऱ्या बाजूची पण पट्टी उलटी आणि पाव इंचावरती स्टिच टाकून घ्यायची. बघा जिथं आपण कट दिलेला आहे ना, बरोबर ह्या कटपर्यंतच, त्याच्या खाली नाही जाऊ द्यायची, बरोबर कटपर्यंत आणि टीप लॉक करायची बघा अशी. त्यानंतर ही काढायची. तर कुर्त्याला पट्टी लावताना कशा लावायच्या, पट्ट्या पण उलट्या ठेवायच्या आणि कुर्ता पण उलटा असला पाहिजे. उलट्या बाजूवरती पट्ट्या उलट्या ठेवलेल्या आहेत, लक्षात घ्या. स्टिच टाकून झाली बघा, स्टिच टाकून झालेली आहे. कपड्यावरती तुम्हाला स्टिच दिसणार नाही, परंतु स्टिच आपली टाकली गेली. आता बघा इथून जिथून आपली स्टिच एंड झालेली आहे तिथून कट द्यायची अशी. बघा इथून असा कट द्यायचा आणि इकडून पण असा कट द्यायचा इथं, हे बघा. आणि आता ह्या पट्ट्या आहेत ना, ह्या आता आपल्याला अशा आतमध्ये घ्यायच्या आहेत, म्हणजेच पुढच्या बाजूला. हे बघा इथून अशा. आता काय करायचं बघा, पट्टीला ह्या ज्या काही पट्टीच्या ह्या इकडची बाजू आहेत, इथून पाव इंच अशा आतमध्ये फोल्ड करायच्या दोन्ही बाजूला. ही पण इकडे अशी आतमध्ये फोल्ड करायची पाव इंच. आतमध्ये फोल्ड केल्यानंतर ह्या पट्टीला आता ही जी काही आपण स्टिच टाकली बघा, हे मार्जिन दिसतंय ना, बरोबर ते स्टिचवरती अशी ठेवायची बघा. म्हणजे इकडच्या साईडला सुद्धा पट्टी अशी दिसली पाहिजे मागच्या बाजूला इतकी. किती आली ही, पाऊण इंच. सेम आता इकडची पट्टी सुद्धा इतकी फोल्ड करायची पाव इंच. आणि हे पाव इंच फोल्ड ही जी काही आपण स्टिच टाकली त्याच्यावरती ठेवायची बघा अशी. ही पण याच्यावरती असेल, ही पण याच्यावरती असेल. खाली पण सेम करायचं इथं, इथून सेम इकडे सुद्धा तशीच आली पाहिजे इथून. हे बघा इथून हे जे काही मार्जिन दिसतंय ना, आपण स्टिच टाकली त्या मार्जिनवरती ही पट्टी अशी फोल्ड करून एक एक स्टिच टाकून घ्यायची इथं, किंवा तुम्ही प्रेससुद्धा लावू शकता तिथं. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा या ज्या काही पट्ट्या आहेत ना, तर बघा अशा त्यांना सेट करायच्या. म्हणजे आपण आयपट्टी लावतो ना, सेम पद्धतीने लावायच्या. आयपट्टी कशी आपली अस्तरच्या बाजूने बाहेर दिसते, सेम तशा पट्ट्या अटॅच केल्या. बघ मुलाच्या अंगावरती कुर्ता घातल्यानंतर ही राईट साईड येईल आणि ही लेफ्ट येईल, म्हणजे ही उजव्या हाताची बाजू. तर उजव्या बाजूला काय करायचं ना, उजव्या बाजूची पट्टी ही डाव्या पट्टीच्या खाली दुमडायची. इथं जिथून आपण कट दिलेला होता तिथं इथून खाली दुमडल्यानंतर ही एक्स्ट्रा पट्टी इथून कट करून घ्यायची बघा. इथून अशी ही त्यावरती पट्टी येईल आणि त्या पट्टीपेक्षा वरची पट्टी थोडी एक्स्ट्रा कट केली आता. आणि ही पट्टी तुम्हाला हवी तर तुम्ही डायरेक्टली अशी स्क्वेअरमध्ये लावू शकता तिथून बघा अशी. इथून आता पूर्ण स्टिच टाकायची, इथून पॅक करायची. मी सांगेल तुम्हाला, जिथून आपण कट दिला ना तिथून आता अशी आडवी स्टिच टाकून पॅक करायची. आणि ही सुद्धा इथून आता पूर्ण अशी पॅक करून घ्यायची. आणि इथं आपले काच आणि बटन लागतील, जसे आपले ब्लाऊजमध्ये लागतात तसे. बघू शकतात सेम रेडीमेड कुर्त्यासारखी ही पट्टी आपली दिसेल जेव्हा आपण पूर्ण स्टिच करू. फक्त पिना सेट केलेल्या आहे. तर बघा इथून आता ही जी काही बारीक लेस आहे ही लेस आपण इथं टाकूयात, म्हणजे इथून बघा इथून असे ट्रायंगल दिसतील तर अजून छान लुक कुर्त्याला येईल. बघा आता ही पट्टी मी अशी उचलते आणि त्या पट्टीच्या खाली मी ही लेस ठेवते बघा इथून पाहिजे. आणि बरोबर कोपऱ्यावरती स्टिच टाकायची अगदी. तर बघा इथं पट्टी तुम्ही डायरेक्टली खाली फोल्ड करू शकतात, किंवा मी असं ट्रायंगलमध्ये केलं तसं सुद्धा तुम्ही करू शकतात. फक्त ही लेस लावताना खूप काळजीपूर्वक लावायची, कारण ती ऑलरेडी खूप बारीक असते आणि थोडी जरी एक्स्ट्रा बाहेर आली किंवा आत गेली तर त्याचं फिनिशिंग चुकू शकतं. पण इथून एक स्टिच टाकून घेऊयात.
टीप लॉक करायची। अशा पद्धतीने आपली ही पट्टी अटॅच करून झालेली आहे। त्यानंतर इथं बघा ही पट्टी इथून बघा आपण एक सेंटर कट केला होता, तिथून बघा अशी आडवी स्टिच टाकली, खाली अशी पॅक केली। त्यानंतर मागून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकता, तिथून पूर्ण छान फिनिशिंग आलेलं आहे, कुठेही असं बाहेर निघालेलं वगैरे फॅब्रिक दिसत नाही। त्यानंतर इथून आता आपण वरती आपले काज येतील आणि खाली आपले बटन येतील, किंवा तुम्ही हुक पण इथे हुक लावू शकतात, वरून फॅन्सी बटन लावू शकतात, असं मी तसंच करणार आहे। त्यानंतर आता इथून हे जे काही एक्स्ट्रा पट्टी आहे ना, ही एक्स्ट्रा पट्टी कट करायची बघा इथून। आता आपल्याला बॅक पार्ट हा अटॅच करून घ्यायचा आणि मग नंतर आपण कॉलर अटॅच करून घेऊयात। फ्रंट पार्टवरती बॅक पार्ट हा असा उलटा ठेवायचा आणि व्यवस्थित शोल्डर जॉईन करायचं। अर्धा इंच शोल्डर असे मिळवायची इथून आणि अर्धा इंचाची व्यवस्थित अशी स्टिच टाकून घ्यायची शोल्डरवरती। बघा शोल्डरवरती अर्धा इंचाच्या स्टिच टाकून झाल्या म्हणजेच आपलं शोल्डर जॉईन झालेलं आहे। बघा हे जे काही आपला फ्रंट पार्ट आहे ना बघा, तो असा वरती उचलला जातो, त्याला जर का आपण खाली असं इक्वल मिळवलं तर बघा शोल्डर मी तुम्हाला बोलली होती की शोल्डर आपलं अर्धा इंच खाली येईल, अर्धा ते पाऊण इंच, बरोबर अर्धा ते पाऊण इंच खाली आलं। कॉलरमध्ये कॉलर लावायचं असेल तर तुमचं असंच असेल, रेडीमेड कुर्ता बघितला तर त्याचं शोल्डरसुद्धा पुढे येतो, तेव्हा आपलं बॅक पार्ट पुढे येतो, तेव्हा गळासुद्धा अगदी इक्वल हा मॅच झाला, बघू शकतात अगदी इक्वल, कमी किंवा जास्त झालेलं नाही, परफेक्ट असं आपलं झालेलं आहे। आता आपण कॉलर अटॅच करून घेऊया। त्यासाठी कॅनव्हसवरती कॉलर कसं कट करायचं ते सांगते। त्यासाठी बघा एक फोल्ड कॅनव्हस घेतलं कॉलर तयार करून घेण्यासाठी, खाली एक अशी सरळ लाईन ड्रॉ करायची। सगळ्यात आधी आपल्याला इथं गळारुंदी टाकून घ्यायची असते, तर आपण जेवढी कुर्ता जेव्हा आपण कटिंग करत होतो तेव्हा गळारुंदी किती टाकली होती, 2.25 म्हणजे 2.25 इंच इतकी आपली गळारुंदी होती, तितकीच इथं टाकून घ्यायची। त्यानंतर आता इथून आपल्याला चेक करायचं आहे, कुर्ता घ्यायचा, कुर्त्याचे हे जे काही कॉलर आहे या पट्ट्या व्यवस्थित मॅच करायच्या, शोल्डर पण व्यवस्थित असे मॅच करायचे बघा इथून। त्यानंतर इथून आता हे गळ्याकडची मॅगची बाजू व्यवस्थित अशी फोल्ड घ्यायची आणि ही जी काही फोल्ड बाजू आहे ही फोल्ड बाजू बरोबर कॅनव्हसच्या फोल्ड बाजूकडे ठेवायची आणि व्यवस्थित असं स्ट्रेट आपल्याला मोजून घ्यायचं आहे, जास्त ताणायचं पण नाही आणि जास्त लूज पण ठेवायचं नाही। बघा इथून इथं आलं, जिथं आलं तुमचं तिथं मार्क करा। आपण मार्क केलं, आता इथून आपल्याला वरती मार्क करायचं आहे गळ्याची उंची। गळ्याची उंची किती घेतली होती आपण, तर 3 इंच, तर इथून आता 3 इंचावरती एक मार्किंग करायचं बघा, इथून 3 इंचावरती एक मार्किंग केलं। आता इथून अशी सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची, तर आता हे मार्किंग इथं जोडायचं आहे बघा इथं। त्यानंतर आता इथून आपण या क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा, इथून क्रॉस लाईनचा सेंटर घेतला, त्या सेंटरपासून खाली मार्क करायचा आहे 0.25 म्हणजे अर्धा इंचपेक्षा कमी। त्यानंतर ही जी काही फोल्ड बाजू आहे तिथून पण खाली मार्क करायचं 0.25 असं, हे बघा इथून। आता हे पॉईंट हा जो काही इकडचा पॉईंट आहे तो इथं मॅच करायचा, इथं मॅच करा लगेच। त्यानंतर हा पॉईंट बघा इथं मॅच करायचा, ह्या गळारुंदीला मॅच केला, लगेच ते पुढे आता 0.25ला मॅच करा। अशा पद्धतीने तुमचा कॉलरचा जो काही शेप आहे तो तयार आहे। आपल्याला कॉलर किती हवं ते वरती मार्क करायचं, 1-1 इंच हवं की पाऊण इंच हवं। आता इथून आपल्याला असं 1-1 इंच मार्क करायचं आहे, तुम्हाला पाऊण इंच हवं असेल तर तुम्ही इथं असं पाऊण इंच या लाईनवरती टेप ठेवून मार्क करायचं इथून बघा असं। मला 1 इंचाचं कॉलर पाहिजे म्हणून मी 1-1 इंच असं मार्क करते, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मार्क करू शकता, पण 1 इंचाच्या पुढे जायचं नाही इथून। आणि आता इथून आकार डार्क करून घ्यायचा बघा, डार्क केला। आता परत कॉलर कुर्ता घ्यायचा, हे बघा परत कुर्ता घ्यायचा आता आणि परत चेक करायचं की आपलं कॉलर आहे ते किती येतं, जेवढं आपलं कुर्त्याचं कॉलर आलं तेवढंच तुम्ही मार्क करा। ही फोल्ड बाजू आहे, खालच्या लाईनवर ठेवायचं, खालचा जो काही आकार दिला आहे त्या लाईनवर ठेवा आणि व्यवस्थित चेक करा। हे बघा
जिथं आलं तिथं मार्किंग करायचं. इथं मार्क केलं तर जिथं तुमचं हे मार्क आलं त्याच्यापेक्षा पुढे 0.25 इतकं एक्स्ट्रा मार्क करायचं इथून. आणि हे एक्स्ट्रा मार्क करून, तर ते एक्स्ट्रा 0.25 का घ्यायचं, आपल्याला कॉलर हे कमी पडायला नको म्हणून. ही लाईन व्यवस्थित जोडायची. लाईन जोडली, सगळ्यात वरची जी काही लाईन आहे त्या लाईनकडून या कोपऱ्यामध्ये कॉलरला असा आकार द्यायचा असेल त्यानुसार. आता हे जे काही आपण कॉलर मार्क केलं, हे कॉलर आहे तसं कट करायचं इथून. बघा, कॉलर आपलं रेडी आहे. आता हे कॉलर तुम्ही अस्तरला किंवा मेन फॅब्रिकला चिटकवून घ्यायचं. अस्तरला तुम्हाला असं वाटत असेल की अस्तरचं लावायचं आहे तर अस्तरचं लावा. मी मेन फॅब्रिकवरती आता हे कॉलर चिटकवून घेते, म्हणजे प्रेस फिरवून घ्यायची, ते आपोआप कॅनव्हास चिटकून जातं. बघा, कॉलर मी चिटकवून घेतलं मेन फॅब्रिकला. आणि त्यानंतर अजून परत त्याच आकाराचं मी एक फॅब्रिक कट केलं एक्स्ट्रा, अंदाजे केलं, असं काही नाही की तुम्ही मोजून मापून करा. आणि हे कॅनव्हासला सुद्धा मी एक्स्ट्रा कपडा सोडलेला आहे. आता इथून आपल्याला काय करायचं, हे जे काही हा असा वरून राऊंड दिसतोय ना वरून, त्या बाजूकडून हा कपडा आता पूर्ण असा फोल्ड करायचा इथून. आणि कॅनव्हासवरती स्टिच नाही टाकायची, व्यवस्थित अशी कट टू कट स्टिच टाकायची इथून, म्हणजेच या बाजूला फिनिशिंग देऊन घ्यायची, पूर्ण अशी स्टिच टाकायची. बघा, पूर्ण अशी स्टिच टाकून घेतली इथून. आता हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं. बघा, इथून असं थोडा थोडा एक्स्ट्रा कपडा होता तो कट केला. आता हे जे काही आपण फॅब्रिक कट केलेलं आहे, या फॅब्रिकवरती आता हे कॉलर ठेवायचं. बरोबर इथून कॅनव्हासला कट टू कट पूर्ण अशी स्टिच टाकायची. कॅनव्हासला कट टू कट, कॅनव्हासवरती नाही आणि कॅनव्हासपेक्षा जास्त दूरही नाही, अगदी कट टू कट पूर्ण अशी वरतीपर्यंत स्टिच टाकून घ्यायची आहे. बघा, स्टिच टाकून झालेली आहे कट टू कट. हे फॅब्रिक जे आहे ते कट करायचं. आता बघा, 5 इंच कपडा कट करून इथं छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आता हे कॉलर असं उलटवून घ्यायचं इकडच्या बाजूला. आता याला अशी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. करून झाली कॉलरला. आता इथून 5 इंच कपडा सोडून एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. 5 इंच कपडा सोडायचा आहे. बघा, कट केला एक्स्ट्रा कपडा आणि खाली 5 इंच इतका कपडा मी सोडलेला आहे. आता आपल्याला हे कॉलर अटॅच करून घ्यायचं. त्यासाठी कॉलरचाही सेंटर घ्यायचा आहे. बरोबर कॉलर हे असं मॅच करा. हे बघा इथून, आणि जिथं कॉलरचा सेंटर येतं तिथं अगदी छोटंसं असा कट द्या, म्हणजे आपलं लक्षात येईल की आपलं इथं सेंटर येतोय असं. बघा, अगदी नॉर्मल असा कट दिला मी, बघा इथं दिसतोय. आणि त्यानंतर आता कुर्ता घ्यायचा. बरोबर ह्या पट्ट्या पण मॅच करायच्या. बघा, अशा पट्ट्या मॅच करायच्या. नंतर शोल्डर टू शोल्डर मॅच करायचं इथून. आणि त्यानंतर हा पाठीमागचा भाग मॅच करायचा. बघा, जिथं फोल्ड बाजूमध्ये सेंटर आला तिथं इथं सुद्धा एक छोटासा नॉच द्यायचा, म्हणजे कॉलरचा नॉच आणि हा नॉच कट दोन्ही सेम आले पाहिजे. आता कॉलर आपण अटॅच करून घेऊया. बघा, कॉलर स्टिच करायला घेतलं. बरोबर सेंटरवरती सेंटर आलेला आहे. कुर्ता उलटा ठेवायचा आणि त्यावरती कॉलर हे असं ठेवायचं आणि स्टिच टाकायची.
टीप लॉक करायची शेवटी. कॉलर झालं अटॅच करून. आता हे बाहेरच्या बाजूने व्यवस्थित असं अटॅच करायचं बघा इथून. म्हणजे बघा सरळ बाजूकडे बरोबर आपलं कॉलर हे आलेलं आहे. आता इथं तुम्हाला डायरेक्टली जर का स्टिच टाकायची आहे तर डायरेक्ट जोडा. पण जर तुम्हाला मी इथं अशी लेस टाकली तर तुम्हाला अशी लेस टाकायची असेल तर ती लेस टाकून तुम्ही स्टिच करा. ही लेस आतमध्ये अशी ठेवायची जशी आपण त्या पट्टीच्या आतमध्ये ठेवली होती तशी. आणि बघा इथून अशी पूर्ण स्टिच टाकायची इथून अशी इथून. तर मी लेस टाकणार आहे. तर बघा आता मी हे कॉलर घेतलं त्यामध्ये आता ही लेस ठेवते. तर बघू शकतात कॉलर पण आपलं अगदी फिनिशिंगने अटॅच करून झालेलं आहे आणि लेस खूप सुंदर दिसते. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीची लेस लावायची आहे तर तुम्ही लावू शकतात. बघा कॉलरचं फिनिशिंगसुद्धा तुम्ही म्हणणार ना तर अगदी परफेक्ट असं आलेलं आहे. बघू शकतात आपलं कॉलर वगैरे सगळं अगदी छान आलेलं आहे. आता आपण स्लीव्ज रेडी करून घेऊयात आणि स्लीव्ज रेडी करून झाल्यानंतर आपण स्लीव्ज हे अटॅच करूयात. ह्या स्लीव्ज आहेत आणि स्लीव्जमध्ये मी हा बेल्ट असा इथं लावणार आहे आणि बेल्ट लावून त्याच्यामध्ये मी ही लेस टाकेल. ती जशी कॉलर आणि पट्टीमध्ये टाकली तशीच सेम पद्धतीने ही लेस मी इथं अशी टाकणार आहे. म्हणजे स्लीव्जला सुद्धा खूप छान असा लुक येईल. बघा इथून अशी टाकली तर स्लीव्जला पण छान लुक येईल. याच्यात तुम्हाला प्लेन आहे म्हणून उलटी आणि सरळ बाजू समजणार नाही पण मला समजते कारण एका साईडला थोडी शायनिंग आहे. तर चला आता ही स्लीव्जची उलटी बाजू आहे. उलट्या बाजूवरती पट्टीसुद्धा मी उलटी ठेवून घेतली. हे बघा स्लीव्जच्या उलट्या बाजूवरती पट्टी उलटी ठेवून घ्यायची आणि एक स्टिच टाकायची. ती स्लीव्जसुद्धा उलटी ठेवायची आणि उलट्या बाजूवरती ही पट्टी उलटी ठेवून स्टिच टाकायची. तुम्हाला ही पट्टी लावायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली उलट्या बाजूला एकदा फोल्ड करा आणि परत असा एकदा फोल्ड करून डायरेक्टली बघा अशी स्टिच तुम्ही टाकू शकता. तिथं पण एक एक स्टिच टाकून झालेल्या आहेत. आता या इथं कट देऊन घ्यायचे आणि कट देऊन ही पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची. हे बघा कट द्यायचे. ह्या पट्ट्या बाहेरच्या बाजूने दुमडायच्या अशा आणि त्यावरती परत एक अशी दाबटीप टाकून घ्यायची. एक दाबटीप टाकल्या म्हणजे आता ह्या ज्या काही पट्ट्या होत्या त्या बघा आपल्या सरळ बाजूकडे आलेल्या आहेत. लेस अशी आतमध्ये टाकायची आणि ही पट्टी लावून घ्यायची. म्हणजे जसं आपण कॉलर आणि पट्ट्यांमध्ये केलं तसं लुक स्लीव्जमध्ये येईल. हा बेल्ट मी लावला आणि लेससुद्धा अटॅच झाली. मागचं पण फिनिशिंग तुम्ही बघू शकतात. मागे पण खूप छान फिनिशिंग आलं बॉटमला पण आणि स्लीव्ज पण खूप सुंदर दिसत आहेत. पूर्ण कुर्ता झाल्यावर अजून तर खूपच छान दिसतील. आता त्यानंतर आपल्याला स्लीव्ज अटॅच करायच्या आहेत. त्यासाठी कुर्ता असा सरळ ठेवायचा आणि स्लीव्ज बघा त्यावरती अशा उलट्या ठेवायच्या आणि बरोबर अशा अर्धा इंचावरती असे पूर्ण स्लीव्जा अटॅच करून घ्यायच्या दोन्ही बाजूच्या, इकडचीही आणि सेम इकडचीही. इकडे सुद्धा कुर्ता हा सरळ असला पाहिजे आणि स्लीव्ज त्यावरती अशा उलट्या ठेवायच्या. इथं कुठलाही आकार मागे किंवा पुढे यायचा आहे असं नाही. दोन्हीकडचे आकार सेम आहेत मुंड्याचे. मागचा पुढचा कुठेही आला तरी चालेल. फक्त स्लीव्ज उलटी ठेवायची अशी पूर्ण अशी जोडून घ्यायची. स्लीव्ज बघा अशा उलट्या ठेवून बघा मी स्टिच टाकून घेतलेली आहे अर्धा इंचावरती. म्हणजे स्लीव्ज जोडून घेतल्या म्हणजे स्टिच टाकल्यानंतर त्या बाहेर अशा दुमडल्या की बघा बरोबर अशा स्लीव्ज आपल्या अटॅच होतात. तर स्लीव्ज आपल्या अटॅच करून झालेल्या आहेत. आता आपल्याला कुर्त्याचं फिटिंग करायचं आणि त्यानंतर कट आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. आता ही जे काही आपण कुर्ता रेडी केला तो मी उलटा करते. बघा कुर्ता उलटा केला आणि बरोबर इथून आता बघा आपले हिपचे कट दिलेले होते. इकडे पण कट दिला आणि इकडे पण मी हिपला कट दिलेला आहे. आता आपल्याला व्यवस्थित असे स्लीव्जपासून 1-1 इंचावरती जे काही आपण मार्जिन घेतलं होतं बरोबर अशी 1-1 इंचावरती स्टिच टाकून घ्यायची आहे हिपपर्यंत दोन्ही बाजूला. बघा इकडून पण बरोबर 1-1 इंचावरती हिपपर्यंत स्टिच टाकून घ्यायची.
तिथून बघा मी पूर्ण स्लीव्ज पासून तर पूर्ण हिपपर्यंत 1-1 इंचावरती स्टिच टाकून घेतली. इकडे सुद्धा 1 इंचावरती स्टिच टाकून घेतली. आता आपल्याला हे जे काही आपण स्टिच टाकले तिथून हे कट्स म्हणजे जे काही आपण बॉक्स आहेत ते बॉक्स तयार करून घेऊयात कट. तर बघा इकडे पण अशी प्रेस करून घ्यायची. त्यानंतर या खालच्या बाजूला हा जो काही कट आहे बघा ना, हे असे वेगळे वेगळे करायचे. वेगळे वेगळे केले, खालचा खाली आणि वरचा वरती. त्यानंतर इथं अशी पूर्ण प्रेस करायची. खालच्या कटला पण प्रेस करायची 1-1 इंच पूर्ण फोल्ड करायचा आणि इथून पूर्ण एक अशी स्टिच टाकायची. तर चला आता आपण स्टिच टाकून घेऊया. बघा इथून बरोबर इथं जेवढं मार्जिन आहे तेवढं मार्जिन गेलं पाहिजे इथून. आणि जिथं कट दिसतोय तिथून परत फिरवायचं, सुई अडकलेली राहू द्यायची आणि परत हा कट फिरवायचा बघा इथून. आणि परत हा इकडे असा व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे स्ट्रेट करून घ्यायचा आणि तिथून परत आतमध्ये फोल्ड करायचा. हे बघा कट तुम्हाला दिसत असेल किती फिनिशिंगने कट सुद्धा आपला तयार झाला. सेम अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडचा कट तयार करायचा. बघा दुसऱ्या साईडचा सुद्धा कट तयार करून घेतला. प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे. आणि आता खाली हे जे काही आपलं बॉटम आहे ह्या बॉटमला बघा असं अर्धा इंच आतमध्ये दुमडून परत अर्धा इंच आतमध्ये दुमडून अशी पट्टी फोल्ड करून खाली व्यवस्थित स्टिच टाकून घ्यायची. कुर्त्याचं फिनिशिंग सुद्धा अगदी सुंदर आलेलं आहे. त्यानंतर आपल्या स्लीव्ज सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत. कॉलरचं फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेलं आहे. आणि त्यानंतर बघा कॉलर घातल्यानंतर अगदी छान बसेल. शोल्डर सुद्धा आपलं अर्धा इंच पुढे बरोबर आलेलं आहे. त्यानंतर स्लीव्ज पूर्ण कुर्ता आपला रेडी आहे. आता मी इथं हुक लावणार आहे. हुक आणि आय या पट्टीला हुक लावेल आणि खालच्या पट्टीला आय लावेल आणि वरून मला बटन्स लावायचे आहेत म्हणजे अजून छान लुक असा कुर्त्याला येईल. जेव्हा घालणार तेव्हा असं वाटणार नाही की हा शिवलेला कुर्ता आहे. अगदी रेडीमेड कुर्त्यासारखा कुर्ता हा दिसतोय. तर आता इथं हुक लावून आणि इथं मी पूर्ण असे फॅन्सी असे बटन्स लावून तुम्हाला घालून सुद्धा याचा फायनल लुक दाखवणार आहे. तर आता आपण कुर्ता हुक आय लावून मी घेते. हुक आय कसे लावायचे सगळ्यांना माहिती आहे आणि बटन्स पण मी लावून घेते. कुर्ता तुम्हाला घालून सुद्धा दाखवला जाईल. त्याचा फायनल लुक तुम्हाला पाहायला मिळेल. बाकी तर कुर्ता आपला खूप सुंदर असा आलेला आहे. तर बघू शकतात तुम्ही कुर्ता आपला स्टिच करून झालेला आहे आणि त्यानंतर त्याचा फायनल लुक सुद्धा बघू शकतात. कॉलर पण बघा अगदी परफेक्ट आलं. एकदम असं टाईट पण नाही आलं. आणि जर का समजा तुम्हाला कॉलर इथे टाईट पाहिजे तर तुम्ही इथं सुद्धा एक एक्स्ट्रा हुक लावून तुम्ही इथं कॉलर असं लावू शकतात. तर बघा त्यानंतर इथं बघा ही जी काही कॉन्ट्रास्ट पट्टी लावलेली आहे ती अगदी छान दिसते. त्यानंतर स्लीव्ज वरती सुद्धा लावलेली ती पण खूप छान दिसते. त्यानंतर कॉलर राऊंड ही पट्टी पण तुम्ही बघू शकता. तिथून ही जी काही पट्टी आहे इथं तुम्ही काच आणि बटन लावू शकतात. पण मी इथं हुक लावले हुक लावले आणि त्यानंतर इथं मी फॅन्सी बटन लावून घेतलेले आहे. थांब बेटा. तुम्ही बॅगमध्ये सुद्धा बघू शकतात. बॅगमध्ये पण अगदी सुंदर आलेला आहे. त्यानंतर कुर्ता मी लूज ठेवला कारण तो अजून लहान आहे. त्याला अगदी असं टाईट चालणार नाही. आणि त्यानंतर कुर्त्याची उंची सुद्धा अगदी परफेक्ट आलेली आहे. थांबले. बघा कुर्त्याची उंची गुडघ्यापासून थोडी 1-2 इंच खाली असते आणि बरोबर तेवढी आलेली आहे. आणि कुर्त्याची फिनिशिंग पण अजून याला जर का प्रेस केली तर अजून छान दिसेल. मी कुर्त्याला प्रेस केलेलं नाही. त्यानंतर यावरती तुम्ही व्हाईट पॅन्ट सुद्धा घालू शकता किंवा गोल्डन कलरची पॅन्ट सुद्धा घालू शकता. अगदी सुंदर कुर्ता आलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा. आता दिवाळीसाठी खास मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही खूप सोपा आहे. अगदी साधारण ते 1 ते 2 तासात तुमचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही होईल. एवढा जास्त वेळ पण जाणार नाही. आणि त्यानंतर हा कुर्ता तुम्हाला सोयीस्कर सुद्धा पडतो. हे फक्त मी 25 रुपयाचा 1 मीटर असा 1.5 मीटर कपडा आणलेला आहे. 50 रुपयाचा धरून चला. आणि त्यानंतर हा जो काही कॉन्ट्रास्ट पट्टी आणि स्लीव्ज मध्ये ही
मी लावलेलं आहे ते असं कपडा होता ब्लाऊज स्टिच करायला आलेला, त्याच्यामधून उरलेला कपडा जो काही होता तो मी इथं पट्टीमध्ये आणि लावला. आणि बघा इथं मी ती बारीक समोसा लेस येते ती लेस मी वापरलेली आहे. तुम्ही इथं हवी तुम्हाला नसेल वापरायची तर तुम्ही नाही वापरायची. त्यानंतर हे जे काही मी प्रिंट कपडा इथं वापरला तर अशा पूर्ण कपड्यामध्ये तुम्ही कुर्ता सुद्धा बनवू शकता. पण प्लेन आणि त्याच्यामध्ये असं प्रिंटेड वापरलं किंवा पूर्ण असा प्रिंटेड कपडा तुम्ही वापरू शकतात आणि या पट्ट्या आणि स्लीव्हमध्ये प्लेन वापरू शकता. असं तुम्हाला नवीन नवीन तुमच्या आयडियाज तुम्ही ट्राय करायचे आणि हवं तसं लुक तुम्ही तुमच्या कुर्त्याला देऊ शकता. तर बघा अगदी सुंदर कुर्ता रेडी आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी लवकरच ट्राय करा. कुर्ता कसा वाटला नक्की सांगा आणि त्यानंतर तुम्हाला कुर्त्याचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. त्यानंतर तुम्हाला आता हा जो मुलगा आहे तो 4 वर्षाचा, तर तुम्हाला आता समजेल की मी 4 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्यासाठी मी शोल्डर किती घ्यायचं, कुर्त्याची उंची किती घ्यायची, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बॉडी मेजरमेंट घ्यायचं नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी एक रेडी चार्ट मिळेल. तर त्या चार्टमध्ये एज पहिले तुम्हाला एज दिलेलं असेल की तुमच्या मुलाची एवढी एज आहे 4 वर्ष 5 वर्ष, तर 4 वर्षाच्या मुलासाठी तुम्हाला छाती एवढी घ्यायची आहे, कमर एवढं घ्यायचं आहे, हिप साईज एवढी घ्यायची आहे, कुर्त्याची उंची, स्लीवची लेंथ, शोल्डर, मुंडा सगळं तुम्हाला चार्टमध्ये रेडी मिळेल. तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकाराचं मेजरमेंट घ्यायची गरज नाही. तर ज्यांना कोणाला चार्ट्स वगैरे पाहिजे असतील तर त्यांनी मला कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना मी चार्ट्स प्रोव्हाइड करून देईन. तर चला आजचा व्हिडिओ थांबवते आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात. आणि यानंतर पुढे आपण अजून छान छान लहान मुलांचे कपडे, मुलींचे कपडे किंवा जे काही तुम्हाला हवं असेल ते आपण ट्राय करू. अशाच पद्धतीने आपण राजा राणी कोचिंग या पद्धतीने आपण ब्लाऊज किंवा डिझायनर ब्लाऊज, लहान मुलांचे सगळे, मुलींचे सुद्धा ड्रेस आपण बघूयात, मुलांचे पण शर्ट बघूयात, लहान मुलींचे फ्रॉक बघूयात, मुलींचे शरारा गरारा, मुलांचे पण बरेच असे पॅन्टचे प्रकार आहेत, शर्टचे प्रकार आहेत, टी शर्ट, शर्ट, त्यानंतर अशा पद्धतीचा नवीन नवीन कुर्ता वगैरे जेवढं मला येतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता दिवाळीसाठी तुम्ही तुमच्या मुलांसाठी घरच्या घरी बनवू शकतात. तर अगदी कमी प्राईसमध्ये फक्त 50 ते 60 रुपयामध्ये हा कुर्ता आपला रेडी आहे. बटन पण फक्त 10 रुपयाचे आहे, 2 रुपयाचं एक बटन. त्यानंतर 50 रुपयाला तर एवढा कपडा तर नाही, 25 रुपये मीटर आणि त्याच्यातले अजून 12.5 रुपये असे मी ते कपडा मला खूप सोयीस्कर पडला आहे तो. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा प्लेन कपडा किंवा कॉटनचा तुम्हाला हवा तसा प्रिंटेड कपडा आणून तुम्ही घरी स्टिच करू शकता. तर आपण अजून कुर्त्यामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत त्या सुद्धा बघणार आहोत. आता ज्यांना कोणाला कुर्त्याचे चार्ट नोट्स पाहिजे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तर त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यांना नोट्स आणि चार्ट्स सर्व हे मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत व्हिडिओ सुद्धा मिळेल की तुम्ही ते चार्ट्स कसे वापरायचे. तर चला आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की, त्याचं फिनिशिंग सुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि ज्यांनी कोणी ट्राय केला त्यांनी मला फोटो सुद्धा शेअर करा. आजचा व्हिडिओ थांबवते आणि नेक्स्ट अशा छानशा व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया.